हॅलो ऑल. जो गेम आपण आता बघणार होतो 2020 साली झालेल्या स्किलिंग ओपन स्पर्धेच्या फायनल मधला दुसरा गेम आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि काळ्या बाजूला वेस्ली सो. तर या डावामध्ये काय झालं ते आपण बघूया. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली. D4 उत्तर आले नाईट F6, C4, E6, नाईट F3, D5, नाईट C3, C5. म्हणजे तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर चालींचा सिक्वेन्स बदलून ही परिस्थिती आता क्वीन्स गॅम्बिट डिक्लाइंड या पोझिशन मध्ये कन्वर्ट झालेली आहे. पुढची चाल होती सी टेक्स D5, सी टेक्स D4, क्वीन टेक्स D4, ई टेक्स D5, E4, डी टेक्स E4, क्वीन टेक्स D8 चेक, किंग टेक्स D8. म्हणजेच मॅग्नस कार्लसनने आपली क्वीन लगेचच एक्सचेंज करून घेतलेली आहे आणि आता काळा प्लेअर कॅसलिंग करू शकणार नाही. कदाचित कार्लसनचा प्लॅन तोच होता, कारण आपण बघितलं की पहिला गेम जो कार्लसनने जिंकला होता, सो दुसऱ्या गेम मध्ये ड्रॉ जरी झाला असता किंवा कार्लसन जो आहे तो काळ्या प्लेअरला कॅसलिंग करून न देता त्याचा राजा सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये अडचणीत आणू शकला असता तर ते नक्की त्याला फायदेशीर ठरलं असतं. सो क्वीन एक्सचेंज हा कार्लसनचा प्लॅन असू शकतो. पुढची चाल होती नाईट G5. आता नाईट G5 या चालीनंतर तुम्ही पाहिलं तर F7 प्यादावरती अटॅक आहे म्हणून बिशप E6, F7 प्यादाला प्रोटेक्ट केलेलं आहे. नाईट टेक्स EC चेक, F टेक्स E6, बिशप C4, किंग E7, कॅसल बाय व्हाईट, नाईट B2 D7, रुक D1, रुक C8. म्हणजे तुम्ही जर आता पोझिशन पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की पांढऱ्या प्लेअरने कॅसलिंग देखील पूर्ण केलेलं आहे आणि त्याउलट काळ्या प्लेअरची परिस्थिती बघा थोडीशी अनऑर्गनाइज्ड आहे की जिथे राजाचं कॅसलिंग झालेलं नाही, काळा उंटा अजून डेव्हलप झालेला नाहीये, हत्ती कोपऱ्यामध्ये अडकून राहिलेला आहे, प्यादी एकाच कॉलमवरती डबल झालेली आहेत. तर काहीशी परिस्थिती काळ्या प्लेअरची खराब आहे. पुढची चाल होती बिशप E2, A6, बिशप E3, रुक C6, रुक A2 C1, किंग D8, बिशप D4. तर बिशप D4 आता ही चाल खेळलेली आहे. चेस इंजिनच्या दृष्टिकोनातून ही चाल काही फारशी चांगली नाहीये. पुढची चाल होती बिशप D6, नाईट A4, रुक टेक्स C1, रुक टेक्स C1, किंग E7. म्हणजे आता तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंनी हत्ती देखील एक्सचेंज केलेला आहे. आपण अतिशय वेगाने एंड गेम कडे ट्रॅव्हल करतोय. पुढची चाल होती G3, रुक D8, बिशप E3, नाईट D5. आता नाईट D5 चाल खेळून पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती अटॅक आहे. बिशप G5 चेक, नाईट F6, नाईट C5, बिशप टेक्स C5, रुक टेक्स C5, H6, बिशप C1, नाईट B4, रुक D7, रुक C7 चेक, रुक D7, रुक टेक्स D1, किंग टेक्स D7. तर आता अशी परिस्थिती झाली आहे की या सर्व एक्सचेंजेस नंतर तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूकडे नाईट पेअर आहे, पांढऱ्या पेअरकडे बिशप पेअर आहे. पण या सगळ्यामध्ये काळ्या खेळाडूकडे एक प्यादा एक्स्ट्रा आहे ज्याचा फायदा तो करून घेऊ शकतो. मग या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती बिशप D2. आता काळ्या घोड्यावरती अटॅक आहे. नाईट D5 म्हणून घोडे लगेच सपोर्ट मध्ये आणले. A3, नाईट D3. तुम्ही जर पाहिलं तर वेस्ली सो म्हणजे काळा खेळाडू जो आहे तो नाईट एक्सचेंजची सुद्धा ऑफर देतोय. कारण सिंपल आहे, जर या परिस्थितीमध्ये उंटाने नाईट मारला असता तर प्यादाने उंट मारला असता आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की तुमच्या लक्षात येईल पांढरं प्याद जे आहे ते अतिशय वेगाने पुढे पुढे जाऊन वजीर बनू शकतं. आणि प्रॉब्लेम आता असा आहे की हे प्याद मारण्यासाठी राजा जर आहे तो पुढे जरी आणायचा प्रयत्न केला तरीही काळं प्याद पुढे येईल. आणि तुम्ही पाहिलं तर राजा जो आहे तो D3 घरावरच्या प्यादापर्यंत पोहोचण्याआधीच काळ्या खेळाडूची प्यादी जी आहे ती एकमेकांच्या सपोर्टमध्ये आलेली असतील. तर ही परिस्थिती बघून तुमच्या लक्षात येईल की ही परिस्थिती
ब्लॅक प्लेअरसाठी जास्त फेवरेबल आहे. आणि दुसरीकडे आता पांढऱ्या खेळाडूकडे काळा उंटा असल्यामुळे पांढऱ्या घरावरच्या प्यादांना तो मारू शकत नाही. म्हणजेच ही परिस्थिती पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूसाठी खूप खराब झाली असती. तर हे होऊ नये म्हणूनच नाईट D3 या चालीनंतर तुम्ही पाहिलं तर कार्लसनने घोडा मारला नाही, त्याने खेळलेली चाल होती B3. त्याने प्यादा पुढे घेतलं. किंग D6. आता का वेस्ली सो जो आहे तो आपला राजा गेम मध्ये आणतोय. F3, नाईट C5, F टेक्स E4, नाईट टेक्स E4, बिशप C1. कार्लसन जो आहे तो आपला बिशप पेअर वाचवण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही जर पाहिलं तर आता दोन्ही काळे घोडे जे आहेत ते सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये आहेत आणि फक्त हे बघा की ते आजूबाजूचे किती स्क्वेअर्स कंट्रोल करू शकतात. सो आता तरी परिस्थिती अशी आहे की नाईट पेअर जी आहे ती बिशप पेअरवर भारी पडतीये आणि काळ्या प्लेअरकडे एक एक्स्ट्रा प्यादा देखील आहे. त्याचा राजा सुद्धा दोन्ही घोड्यांसोबत आहे, तो सगळे एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत. पुढची चाल होती E5, B4, नाईट C3, बिशप F1, E4, किंग F2, किंग E5, E6. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर बिशप H3 नंतर B6 ही चाल काळा खेळाडू खेळला आणि आता असं झालेलं आहे की काळी प्यादी हळूहळू पुढे यायला लागलेली आहेत. एक प्यादा E5 घरापर्यंत पोहोचलेला आहे. पांढऱ्या खेळाडूची दोन्ही प्यादी जी आहेत ती घोडे आणि दोन काळ्या प्यादांनी मिळून ब्लॉक केलेली आहेत. सो पांढऱ्या प्लेअरला आता काहीतरी वेगळी टॅक्टिक किंवा वेगळं काहीतरी शोधून काढायला हवं. पुढची चाल होती बिशप B2. फिएंकेटो बिशपचा वापर केलेला आहे, जिथे आता काळा घोडा जो आता C3 घरावर आहे त्याच्यावरती अटॅक आहे. पण वेस्ली सोची चाल होती किंग D4. त्याने लगेचच आपला राजा पुढे घेतला. घोड्याला तर सपोर्ट दिलाच आहे, पण त्याच वेळी तुम्ही जर पाहिलं तर किंग D4 चालीचं महत्व असं आहे की त्या चालीमुळे पांढरा राजा जो आहे तो आता काहीही केल्या E3 या घरावर येऊ शकत नाही, कारण एक तर त्याला घोड्याचाही सपोर्ट आहेच, पण असं होऊ शकलं असतं की कदाचित बिशप B2 नंतर एखादी रॅन्डम चाल खेळू. रॅन्डम चाल खेळल्यानंतर लेट्स से एक काळं प्यादं पुढे घेतलं तर यानंतर कार्लसन जो आहे तो कदाचित आपला उंट सॅक्रिफाईस किंवा एक्सचेंज करू शकला असता, जिथे हे असं काहीसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकलं असतं, जिथे E5 घरावरचं जे प्याद आहे ते पुढे येणं आता अवघड झालेलं आहे. पण ते होऊ नये म्हणूनच बिशप B2 नंतर किंग D4 ही एक अतिशय महत्वाची चाल आहे. या चालीमुळे तुम्ही पाहिलं तर काळा घोडा जो आता D5 घरावर आहे तो कायम त्या घरावर राहू शकतो, ज्यामुळे E3 या घरावरती पांढरा राजा कधीच येणार नाही. तर या परिस्थितीत पुढची चाल होती बिशप F1, B5, किंग E1, किंग E3 आणि आता काळा राजा बघा कितीतरी पुढे आलेला आहे. आता खरोखरच E5 प्यादाला हात लावणं देखील अवघड आहे. बिशप C1 चेक, किंग D4, बिशप B2, E3, बिशप A1, G6. हळूहळू काळी प्यादी पुढे यायला लागलेली आहेत. बिशप H3, किंग D3, काळा राजा देखील खूप पुढे आलेला आहे. बिशप C8, नाईट B1, बिशप B2, नाईट D2, नाईट G4. नाईट G4 ही चाल खेळण्यामागे तुम्ही पाहिलं तर काळा घोडा जो आहे तो F3 घरावर येऊ नये हाच प्रयत्न आहे. नाईट C3, बिशप टेक्स C3, किंग टेक्स C3. खरं तर दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. तुम्ही पाहिलं होतं की पूर्ण डावामध्ये दोन्ही घोडे जे आहेत ते सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये होते आणि बिशप पेअर वरती भारी पडत होते. सो फायनली कार्लसनने आपला बिशप जो आहे तो एका घोड्यासाठी एक्सचेंज केलेला आहे. पण आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल काळा राजा जो आहे तो दोन्ही पांढऱ्या प्यादांच्या अतिशय जवळ आहे. तो हवं तेव्हा ती प्यादी मारू शकतो. तर परिस्थितीनुसार काळ्या प्लेअरची परिस्थिती ही जास्त चांगली आहे. पुढची चाल होती किंग E2, नाईट C4 आणि अपेक्षेप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर नाईट C4 ही चाल खेळली. पुन्हा एकदा काळ्या प्यादाला घोड्याचा सपोर्ट दिलेला आहे आणि आता काळा राजा जो आहे तो पांढरी प्यादी मारू शकतो.
बिशप C8, नाईट टेक्स A3, बिशप टेक्स A6, किंग D4 आणि किंग D4 ही चाल देखील चांगली चाल आहे. त्यांनी पाहिलं तर E3 प्यादाला सपोर्ट दिलेला आहे. घोड्याचा सपोर्ट जो आहे तो B5 प्यादावर आहे आणि दुसरीकडे B4 या घरावरचा पांढरा प्यादा पुढे जाऊ शकत नाही. सो H4, नाईट B1, किंग D1, नाईट C3 चेक, किंग C2, G5, H takes G5, H takes G5, G4, किंग C4, बिशप C8, किंग टेक्स B4. आता तुम्ही जर पाहिलं तर उंट आणि एक प्यादा वर्सेस घोडा आणि 3 प्यादी. ब्लॅक प्लेयर कम्प्लिटली विनिंग पोझिशन मध्ये. किंग D3, E2, किंग D2, किंग A3. तुम्ही जर पाहिलं तर आता वेस्ली सो जो आहे तो आपला घोडा एक्सचेंज करायला तयार झालेला आहे. लॉजिक सिंपल आहे. राजाने जर घोडा मारला तर काळं प्यादं पुढे जाऊन वजीर बनेल. सो हे होऊ नये म्हणूनच किंग A3 नंतर बिशप F5, B4, बिशप D3, B3 आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. त्याचे कारण आता या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिलं तर उंटाने अगदी काळं प्यादा जरी मारलं तरी घोडा जो आहे तो उंट मारेल. ज्यानंतर राजा घोड्याला मारावा लागेल, प्यादा पुढे येईल आणि हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल जिथे आता ब्लॅक प्लेयर विनिंग आहे. सो आजचा जर गेम तुम्ही बघितला तर हा गेम जो होता हा पहिल्या फायनलपेक्षा नक्कीच सिंपल गेम होता. एंड गेम मध्ये ही अशी परिस्थिती आली जिथे पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. हा गेम तसं पाहिलं तर फार लवकर एंड गेम मध्ये कन्वर्ट झाला आणि कम्प्लिटली नाईट पेअर वर्सेस बिशप पेअर अशा पद्धतीचा गेम झाला आणि ज्यामध्ये वेस्ली सो जिंकला. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.